वाटत नाही मी लंडनला आले म्हणून. गुड मॉर्निंग गणपती बाप्पा. हे गाईज वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. फायनली आपण नेक्स्ट 1 मंथ लंडनमध्ये असणार आहे आणि माझ्यासोबत मम्मी पप्पा पण ट्रॅव्हल करणार आहे. जाण्याचं रिझन आमचं UK ला हे आहे की माझं कॉन्व्होकेशन आहे परवा आणि कॉन्व्होकेशनमध्ये मला मम्मी पप्पांना घेऊन जायचं होतं सोबत. सो काफी मजा येणार आहे. मी नाही येणार पण. सो मयुरेश ह्यावेळेस नाही येणार आपल्यासोबत. फक्त मी मम्मी आणि पप्पा चाललो आहे. मयुरेशच्या एक्झाम्स आणि कॉलेज सबमिशन्समुळे तो येऊ शकत नाही आहे. सो नेक्स्ट टाईम काय तुम्हाला विजा प्रोसेस लागते पॅरेंट्सला घेऊन जाण्यासाठी UK ला. तर ते विजा वगैरे सर्व गोष्टी आल्यात आमच्या आणि फायनली द डे हॅज कम अँड वी आर नाव लिव्हिंग फॉर मुंबई. सकाळचे वाजले ते 7:30 आणि आम्ही आत्ता मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती आहे. ऑन गुगल मॅप्स आम्हाला दाखवते ऑलमोस्ट 2.5 hours टू रीच मुंबई एअरपोर्ट. त्यामुळे ऑन टाईम आहे. आपली फ्लाईटचे टाईम अराऊंड 2:30 PM आहे दुपारचं. त्यामुळे सफिशियंट टाईम आहे. ॲक्च्युली आम्हाला पॅकिंगला खूप उशीर झाला. पॅकिंग आमची 3-3:30 वाजेपर्यंत पॅकिंग चालली वैयक्तिक माझी. आणि शॉपिंगला वगैरे पण आम्ही खूप उशीर केला ह्यावेळेस. आपल्यासोबत आहेत सुपेकर काका. काका काय म्हणताय, कसं चाललंय तुमचं? माझं खूप छान चाललंय. लग्न करतो 1 जूनला. मुलाचं लग्न करतोय. मुलगा लग्न करतोय. सो ते स्पेसिफाय करा, मुलगा लग्न करतोय. तिकडनं आल्यावरती मयुरेश आणि आम्ही एक ट्रिप करणार आहे कारण की मयुरेशला एक्झाम. पप्पांची शॉपिंग खूप छान झाली आहे. पप्पांचा आउटफिट तुम्ही पहा कसं वाटतं सांगा. मयुरेची चॉईस. मयुरेची चॉईस. A few moments later. सो छान झोप झाली आमची सर्वांची आणि मुंबई एअरपोर्टच्या 30 मिनिट्स अलीकडे आहे आम्ही. 30 मिनिट्समध्ये एअरपोर्टला पोहोचेल. टर्मिनल 2 छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल. थोडंसं ट्रॅफिक. सो लास्ट टाइम तुम्ही दुबईला गेलता दोघं. दुबईचा अनुभव कसा होता तुमचा? चांगला होता. दुबईमध्ये फिरलो आम्ही चांगलं. आम्ही 21 days होतो. पूर्ण दुबई फिरलो एक दिवस. त्यावेळेस तुम्हाला दोघांना नेलं नव्हतं. मयुरेश 5वी-6वीला असेल. 2021 ला गेला ना तुम्ही? नाही 2016. सो 2016 नंतर त्यांची पहिली इंटरनॅशनल ट्रिप आणि लास्ट टाइम ते दोघेच गेलेले दुबईला. 9 वर्षानंतर चाललंय ॲक्च्युली. आता इंडिया झाला ना आपलं. तिकडे जावा. मी विजा काढतो तुम्ही पैसे. इंडिया कम्प्लीट झालं. काश्मीरची जी ट्रिप आहे खूप सुंदर झाली. सो फायनली आम्ही पोचलो एअरपोर्टला. मयुरेश बाय बाय. आत्ता जायचं. यांनी आपल्याला ड्रॉप केलं आणि आता हे लोक चालले ते. कसं वाटतंय? चांगलं वाटतं एकदम. पहिल्यांदा चालेल. एअरपोर्ट टर्मिनलमध्ये आतमध्ये पहिल्यांदा बाहेर आलतो ड्रॉपला. लगेज आणि बॅग्स आम्हाला बोर्ड करायचे ते आम्ही बोर्डिंग पास घ्यायचं आहे. ते आमचे सीट्स आहेत ते आम्हाला एकत्र घ्यायचे. त्यामुळे आम्ही इथं चेक इन करतो. फायनली आपण आलो ड्युटी फ्रीमध्ये. आपलं इमिग्रेशन आणि सिक्युरिटी चेक दोन्ही झाले आणि आपल्याकडे अजून एक्झॅक्ट 3 तास आहेत. सो आता आपण बाकी टाईमपास करू शकतो. काही शॉपिंग करायची राहिली असेल तर तुम्ही शॉपिंग करू शकता. आणि बाकी मम्मी तुला काय घ्यायचं का? परफ्यूम वगैरे? परफ्यूम घ्यायचं. आपण लाऊंजला जातो आहे. तिकडे आपल्याला सर्व भेटेल. सो ह्या ट्रिपमध्ये तुम्हाला कोणत्या 3 गोष्टी पाहिजे आणि कोणत्या 3 गोष्टी नाही पाहिजे? 2 गोष्टी पाहिजे. 3 गोष्टी.
काय नाही दिवस चांगलं फिरायला पाहिजे आणि फिरण्याबरोबर जेवण वगैरे चांगलं मिळालं पाहिजे. चांगले सिंगल फोटो काढले पाहिजे. खर्च कमी झाला. सो तुला या ट्रिपमध्ये कोणत्या 3 गोष्टी अपेक्षित आणि कोणत्या 3 गोष्टी नाही पाहिजे? मला पहिली गोष्ट म्हणजे UCL कॉलेज पाहिजे आणि कॉन्व्होकेशनचा कार्यक्रम पाहिजे. तुझ्याबरोबर डिग्री घेताना फोटो काढायचे. ते तर बघणारच आहे आपण. त्याच्या व्यतिरिक्त पूर्ण लंडन आणि आसपासचे देश फिरायचे. मन भरून पूर्ण देश पाहिजे आणि भरपूर फोटो काढून एन्जॉय करायचं. आणि तिसरं काय पाहिजे असं स्पेसिफिक? काय तुला पाहिजे का लंडनमध्ये? काय तुझ्या स्वप्नात होतं का लंडनला जाऊन मी हे करणार ते करणार? असं वाटलं नव्हतं लंडनला जाईन म्हणून. तुझ्यामुळं पॉसिबल झालंय. असं वाटलंच नव्हतं कधी लंडनला जाईल. आज लंडनला जायची वेळ आली. ओव्हर राईड निघाली. तुम्हाला वाटलेलं का की तुम्ही लंडनला जायला लगेच भेटेल म्हणून? मला वाटलं होतं मागच्या वर्षी वाटलं होतं. आता थोडं पोस्टपोन झालं. तो योग आला. 2 hours later. कमी एअरपोर्ट एक्साइटमेंट खूप वाढते आता बिकॉज मम्मी पप्पांना फर्स्ट टाईम घेऊन चाललो आहे मी इंटरनॅशनल ट्रिपवरती. बट यावेळेस आम्ही 3 आहे आणि माझी कॉन्व्होकेशन सेरेमनी आहे, डिग्री सेरेमनी आहे. सो इट्स गॉन बी व्हेरी एक्साइटिंग डे फॉर मी. तो आम्ही 3 एक्सायटेड आहे पूर्ण लंडन एक्सप्लोअर करण्यासाठी. आणि यावेळेस मॉम डॅड असणार आहे सोबत, त्यामुळे खूप मजा येणार आहे. ब्लॉग्स तर तुम्ही पाहालच. प्रत्येक ब्लॉगमध्ये मी वेगवेगळे एक्सपिरियन्सेस शेअर करेन. Yes, so finally we are boarding the flight. I'm hoping that the radio is मम्मी, कसं वाटतं तुला? फ्लाईटमध्ये बसली, फायनली लंडनला चालली. शनी लंडनला चालले. चांगलं वाटते. असं वाटतंय की कधी लंडनला पोहोचू. फायनली लंडनला निघालो. काय वाटतं तुम्हाला? आनंद वाटतो. पहिल्यांदाच एवढे लांबचे प्रवास आहे. झोप झाली का तुमची? सो वन्स अगेन आपला ब्रेकफास्ट झाला आहे आणि आता इंडियामध्ये वाजले 9:30 आणि इकडं रात्रीचे 9:30. 2.5 hours दाखवतं आहे लंडन इथं एअरपोर्ट. सो नेक्स्ट 2.5 hours आपण लँड होणार आहे. आत्ता आपण युरोपच्या वरतून ट्रॅव्हल करतो आहे. सो खाली आपल्याला इटली काय सो हाईट इज 36,000 feet आणि आपण खूप लांबून ट्रॅव्हल केलं आहे. मुंबई ऑल द वे टू लंडन. सो खूप जास्त ट्रॅव्हल डिस्टन्स होतं आणि अराऊंड 9 hours लागतात मला मुंबईवरनं लंडनला जायला. पुढच्या 5 मिनिटामध्ये लँडिंग होती लंडन इथं एअरपोर्ट. वेलकम टू लंडन. वेलकम टू लंडन.
लँडेड इन लंडन. आत्ता वाजले ते 7:30 लंडन टाईम. सो कसं झाला प्रवास तुमचा? खूप छान सुंदर, काही त्रास नाही आला, काही नाही. मस्त वाटलं प्रवासात, एन्जॉय केलं. 9.5 तास लागले आपल्याला यायला. फ्लाईट खूप चांगली होती. फर्स्ट टाईम एवढं लांब ट्रॅव्हल केले, कसं वाटतं? चांगलं वाटतं. 10 तासाचा प्रवास झाला पण काहीच नाही वाटलं. खूप छान सोय होती प्लेनमध्ये. ब्रेकफास्ट, डिनर, लंच छान प्रकारे झाले. खरंच वाटत नाही मी लंडनला आले म्हणून. इमिग्रेशन वगैरे करायचं आहे आणि त्यानंतर बॅगेज कलेक्ट करायचं आहे. तो इकडे UK इमिग्रेशनला वेळ लागतो खूप, बिकॉज गर्दी खूप असते, रश खूप आहे एअरपोर्टला. त्यामुळे ऑलमोस्ट 1.5 hour to 1 hour ॲप्रॉक्स लागतो. सो लेट्स सी किती टाईम लागतो इमिग्रेशनसाठी. मी एअर इंडियाची डिरेक्ट फ्लाईट घेतलेली. आता आम्ही चालू इमिग्रेशनला. कपडे कम्फर्टेबल घातल्यामुळं काय वाटलं नाही प्रवासामध्ये. इमिग्रेशन इज डन. आम्हाला 1 तास लागले इमिग्रेशनसाठी आणि फायनली वी आर ऑफिशियली इन लंडन. लगेज इज हिअर. लगेज कलेक्ट केलं आहे आणि आता आम्ही एक्झिट करतो आहे. सो आता आपल्याला मेट्रोने जायचं आहे, ट्यूबनी, अंडरग्राऊंड ट्यूबनी. तर मी एकदा गुगल मॅपला, सिटी मॅपवरला पाहतो ॲड्रेस वगैरे आणि त्याच्यावरती मग मला रिचार्ज करायला लागेल तिकीट्स. चला, कुठं पोचलो आपण आत्ता? लंडन ब्रिज. फेमस लंडन ब्रिज. येस. सो फायनली आम्ही पोचलो आहे लंडन ब्रिज स्टेशनला आणि आम्ही ह्याच एरियामध्ये राहतो आहे. सो आता आपण डायरेक्टली हॉटेलला जाऊयात चेक इन करायला. लेट्स गो. The next day. सो गुड मॉर्निंग. दिस इज़ आवर फर्स्ट मॉर्निंग इन लंडन. और मम्मी काय बनवते तू? मॅगी बनवते. मम्मीची चालली मॅगी बनवायची तयारी. सो सकाळ सकाळ ब्रेकफास्टसाठी आम्ही मॅगी बनवतो आहे, बिकॉज रात्री खूप लेट झालं यायला. आम्हाला ऑलमोस्ट 11:30-12 वाजले पोचायला ॲकोमोडेशनवरती. आणि पप्पा इकडं चिल करतात आहे, रेस्ट करतात आहे. सो आता दिवसभर आज आम्ही ट्रॅव्हल करणार आहे, सिटीच्या अराऊंड फिरणार आहे. आणि रात्री उशीर आल्यामुळं सकाळी आम्ही थोडं लेट उठलो आणि आता ब्रेकफास्ट करून बाहेर निघायचं.